गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. नमस्कार मित्रांनो, मी DMD आपणा सर्वांचा DMD कोकण लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते. तर मित्रांनो, भरपूर दिवस ब्लॉग येलोच नव्हतं यूट्यूबला, कारण माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेलो. भरपूर लोकांच्या मनात डाऊट होतो की यूट्यूबला रेग्युलर व्हिडिओज का नाही येत. तर मित्रांनो, मोबाईलचा डिस्प्ले गेल्यामुळे मला नवीन व्हिडिओज बनवता येत नव्हते, आणि जेव्हा मी नवीन मोबाईल घेईन आता तर रेग्युलर तसे व्हिडिओज येत राहतील यूट्यूबला. आमच्या वाडीतले बहुतेक गणपती बाप्पांचं विसर्जन होईल, आणि नंतर मग 4-5 अनंत चतुर्थीचे गणपती असतात विसर्जनाचे, ते मग राहतील. तर आता आम्ही चाललोय सोप्याजवळ, ढोल वाद्य चालू आहे. तर आता आपण आमच्या वाडीतल्या गणपती बाप्पांची मूर्ती बघूया, आणि किती जागा आहे ती बघूया. पुढे पण गणपती बाप्पांची मूर्ती आहेत, सुतारवाडीत आहेत, आमच्या दळवीवाडीत 4 गणपती आहेत. तर ह्यो टेम्पोत आता जवळजवळ अजून 1-2 गणपती बसतील, आणि मागच्या टेम्पोत जाऊन बघूया किती गणपती बाप्पांची मूर्ती बसतील ते. हां, ह्या टेम्पोत भरपूर जागा आहे, बसतील तेवढे गणपती बाप्पांची मूर्ती.
आणि आपलं पण गणपती म्हणजे आमचं पण गणपती बाप्पाचं विसर्जन करता. तर आता मी चाललंय घरी. खोक्याजवळ गणपती आणू भाऊ. आता हे 5-10 मिनिटात लगेच खोक्याजवळ येतील. तर आपण आता आपलं गणपती खोक्याजवळ नेऊया. बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया उंदीर मामा की जय. बोल. सावकाश या. अगं त्यांची पण आरती कोण घेणार आहे? गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी. लवकर या. मोरया. आपण आता पुढे मिरवणुकीच्या थाई जाऊया. आणि महत्त्वाचं म्हणजे आज पावसाने पण भरपूर साथ दिला ना. अजिबात पडलोच नाही. नाही तर एकदम वलावाला चिकचिकीत करून ठेवला नसता. मिरवणूक पण काढून भेटली नसती.
सेवा करुणाय दानी अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा दुर्गाल कोटी मोरया मोरया लवकर या जय हा एक महिनो
तुझ्या पायाची विनंती आणि आमच्या हातून जर काय चूक वाग झालं, बोलण्यात चालण्यात किंवा अन्य काही चूक झाली असेल तर बाबा माफ कर आणि पुढल्या वर्षी लवकर ये रे बाबा, हीच प्रार्थना. गणपती बाप्पा मूर्ती मामा की पुढे जा ना. बाप्पाचं विसर्जन झाला की आम्ही सगळे मंडळी जे काय प्रसादी असतात, फळा असतील, मोदक असतील किंवा काय शेंगदाणे फुटाणे लाडू बिडू काय असतील तर मग ते त्याची प्रसादी करताव आणि मल्लिकार्जुनाच्या मंदिरात सगळे बसताव आणि त्यानंतर मग प्रसादी वाटली जातात. ती खाऊन मग आम्ही नंतर घरी येतो. या निमित्तानं वाडीतली महिला मंडळी, पुरुष मंडळी, पोरा एकत्र येतात. महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम रंगता, पुरुष मंडळींचे इकडचे तिकडचे गप्पा गोष्टी, पोरांचे इतर काही ना काही टिवले बावले चाललेले असतात. तर यामुळे एकत्र अशी मजा येतात. ह्या आपल्या सगळा कोकणात बघू भेटता. कोकणात आता कसा आता हे गौरी गणपतीचं विसर्जन झाला की अनंत चतुर्थी येईल. अनंत चतुर्थीनंतर अवघ्या 15 दिवसानंतर घटस्थापनानंतर 9 दिवस नवरात्रीचा सण असता. 10व्या दिवशी दसरा असता. ते 10 दिवस झाले की आनंदात जातात. त्यानंतर जास्तीत जास्त 25-1 दिवसानंतर दिवाळी येतात. दिवाळीत कसा तुळशीचं लग्न असता, पहिली आंघोळ असता, देव दिवाळी, मोठी दिवाळी आणि त्यानंतर टिपर येतात. टिपराक मजा असता. त्यानंतर शिमगो इलो. शिमग्यानंतर परत हे गुढीपाडवा वगैरे हे चालूच झालं. त्यानंतर गणपती येले. म्हणजे असं कोकणात ह्यो सण चालू असतात. असो ह्यो कोकण निसर्गान नटलेलो आहे. देवस्थान, उंच उंच पर्वतरांगा. रत्नागिरी म्हटला की रत्नागिरीत गणपतीपुळे, थैसलो बीच, समुद्रकिनारा, इतर काय ना काय. राजापुरात इला की राजापुरात धूतपापेश्वर, खारेपटणला इला की 72 खेड्यांचे ग्रामदैवत कालभैरव. अजून भरपूर काय ना काय कोकणात आहे. कोणी ह्याचा शोध लावला ना तू मीच लावलं तू लहानपणी. नाही हे बॉक्स हे हातात निशाणे हे हे पद्या द्यायच्या टाक मग अशी आकट टाकलं डाळिंब दे ना. धन्यवाद. हा ह्यो आमचा पद्याला हे बुवा